नमस्कार मित्रांनो, आज आपण महाराष्ट्रातील सहकार चळवळ याविषयी महत्त्वपूर्ण अभ्यास करणार आहोत. या टॉपिकवरती आपल्याला परीक्षेला प्रश्न हे येतात आणि याआधी सुद्धा आपण काही महत्त्वाचे टॉपिक अभ्यासले होते. जागतिक सहकार चळवळ आणि भारतातील सहकार चळवळ. आता आपण अभ्यासतोय महाराष्ट्रातील सहकार चळवळ आणि महाराष्ट्रातील सहकार चळवळीविषयी आपल्याला परीक्षेला हे प्रश्न येतात. प्रश्न अतिशय सोपा आहे, पण मात्र तुम्हीच त्याला अवघड करून टाकतात. की सर एवढं त्याच्यामध्ये लिहायचं आहे का? एवढं आकडेवारी पाठ करायची आहे का? एवढी कन्सेप्ट लिहायची आहे की? मित्रांनो, व्हिडिओ जर तुम्ही व्यवस्थित बघितला तर तुम्हाला ह्या प्रश्नाचं उत्तर काहीच अवघड वाटणार नाही. उलट अतिशय सोप्या भाषेमध्ये मी तुम्हाला हे सांगण्याचा प्रयत्न करतोय आणि बेसिक कन्सेप्ट तुमचं या ठिकाणी क्लिअर असेल तर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर लिहायला काहीच अडचण त्या ठिकाणी निर्माण होणार नाही. फक्त तुम्हाला एक छोटंसं काम करायचं आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, मध्ये कुठेही स्क्रिप्ट करायचा नाही, कारण खूप इम्पॉर्टंट टॉपिक्स आहे. या टॉपिकवरती परीक्षेला प्रश्न हे येतात. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्हाला पुस्तकं सुद्धा या ठिकाणी वाचण्याची गरज पडणार नाही. मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सगळ्या गोष्टी क्लिअर पद्धतीने करून देत आहे. फक्त एवढं गोष्ट तुम्ही व्यवस्थित लक्षात घ्या. मग आपल्याला महाराष्ट्रातील सहकार चळवळीचा अभ्यास करायचा आहे. मग महाराष्ट्रातील सहकार चळवळीचा अभ्यास करत असताना महाराष्ट्र राज्यामध्ये अशा कोणकोणत्या सहकारी संस्था अस्तित्वात आल्या, त्यामागचं कारण काय होतं, कोणते कायदे अस्तित्वात आले आणि कायदे अस्तित्वात आल्यामुळे सहकार क्षेत्रामुळे महाराष्ट्र राज्याचा काय विकास होऊ लागला, हा एक महत्त्वाचा प्रश्न आपल्याला असणार आहे. म्हणून या टाईपचे आपल्याला परीक्षेला प्रश्न येतातच आणि कशा स्वरूपाचे प्रश्न येतात हे तुम्हाला मी मध्यंतरी लेक्चर्समध्ये सांगेलच. तर आपण सुरू करूया महाराष्ट्रातील सहकार चळवळीविषयी महत्त्वाची माहिती. हा एक आपल्याला परीक्षेला प्रश्न येतो. महाराष्ट्रातील सहकार चळवळीविषयी माहिती स्पष्ट करा किंवा विकासात्मक भूमिका स्पष्ट करा. ठीक आहे. तर आपल्याला महाराष्ट्रातील सहकार चळवळीमध्ये सगळ्यात महत्त्वाचा अभ्यास करायचा आहे. जर तुम्हाला उत्तर जी काय लिहिण्याची जी सुरुवात आहे ती कशा पद्धतीने असली पाहिजे हे मी तुम्हाला सांगतोय. महाराष्ट्रातील सहकार चळवळीच्या दृष्टीने सगळ्यात महत्त्वाचा पार्ट, सहकाराच्या क्षेत्रात महाराष्ट्रातील देशातील पुढारलेले एक राज्य आहे. म्हणजे बघा, सहकाराच्या क्षेत्रामध्ये महाराष्ट्र जे राज्य आहे, हे महाराष्ट्र राज्य देशातील एक काय आहे, पुढारलेलं राज्य आहे, म्हणजे अग्रेसर राज्य आहे. व सहकारी संस्था यांचे महाराष्ट्र राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर काय झालेले आहे, जाळे पसरलेले आहेत. म्हणजे मोठ्या प्रमाणावर सहकारी संस्था, पतसंस्था, कृषी उत्पन्न समित्या, साखर कारखाने, दूध उत्पादन संस्था यांची महाराष्ट्र राज्यामध्ये काय आहे, वाढ होताना दिसते, अग्रेसर होताना दिसते, कार्यरत त्या ठिकाणी आपली भूमिका बजावताना दिसत आहेत. हा एक सगळ्यात महत्त्वाचा आपल्याला पॉइंट असणार आहे महाराष्ट्र राज्याच्या सहकार चळवळीच्या वाटचाली संदर्भातला. पहिला पॉइंट क्लिअर तुमचा. मग नंतर महाराष्ट्र राज्यामध्ये काय झालं, ही प्रोसेस आपल्याला सुरू करायची. 1923 मध्ये मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक स्थापना झाली. त्यानंतर ही बँक आज महाराष्ट्र राज्य सहकारी बँक म्हणून काय आहे, कार्यरत आहे. हा एक महत्वाचा मुद्दा. महाराष्ट्र राज्यामध्ये 1923 मध्ये मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक स्थापन झाली आणि ही बँक आज महाराष्ट्र राज्य सहकारी बँक म्हणून काय आहे, कार्यरत आहे. हा एक पॉइंट तुम्हाला त्यामध्ये एक्सप्लेन करायचा आहे. ओके. त्यानंतर तिसरा पॉइंट आहे आपल्याला, सन 1915 मध्ये मुंबई प्रांतात किंवा मुंबई प्रांत सहकार कायदा त्या ठिकाणी लागू करण्यात आला. हा एक महत्वाचा मुद्दा. त्यानंतर सन 1951 मध्ये, चौथा पॉइंट आहे, सन 1951 मध्ये प्रवरानगर येथे, आता प्रवरानगर कुठे आहे, अहमदनगर जिल्ह्यामध्ये. ओके. प्रवरानगर येथे पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील व डॉक्टर धनंजयराव गाडगीळ यांच्या मार्गदर्शनाखाली पहिला सहकार साखर कारखाना स्थापन करण्यात आला. म्हणजे बघा, महाराष्ट्र राज्यामध्ये काही कायदे अस्तित्वात आले, काही बँका अस्तित्वात आल्या, काही कारखाने त्या ठिकाणी अस्तित्वात आले. हेच पार्ट आपल्याला सहकाराच्या चळवळीच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीमध्ये हे लिहायचे असतात. पण बरेचसे मुलं काय करतात, अवघड समजतात. काही अवघड नाही, स्टेप बाय स्टेप तुम्हाला मी सांगतोय, फक्त व्यवस्थित लक्ष द्या. ठीक आहे. मग सन 1951 मध्ये प्रवरानगर अहमदनगर जिल्ह्यामध्ये पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील व डॉक्टर धनंजयराव गाडगीळ यांच्या मार्गदर्शनाखाली पहिला सहकार साखर कारखाना त्या ठिकाणी स्थापन करण्यात आला. हा एक महत्वाचा पॉइंट. त्यानंतर पुढचा पॉइंट आहे पाचवा, 1 मे 1960 रोजी
महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली, हे सर्वांना आता माहिती आहे. ओके. त्यानंतर महाराष्ट्र सहकार कायदा, महाराष्ट्र सहकार कायदा 1960 साली आणि महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियमन 1961 या ठिकाणी पारित करण्यात आला. हा एक महत्वाचा मुद्दा असणार आहे. म्हणजे महाराष्ट्र राज्यामध्ये जे काही सहकार क्षेत्रासंदर्भातील ज्या घटना घडून गेल्या आहेत त्याचा क्रम आपल्याला यामध्ये लिहायचा आहे. आणि 6व्या पॉइंट मध्ये आपल्याला महाराष्ट्रात 1961 मध्ये 31,565 सहकारी संस्था होत्या आणि नंतर ह्या संस्थांच्या संदर्भात मोठ्या प्रमाणावर वाढ होत गेली. सहकाराचे जाळे त्या ठिकाणी वाढू लागले, संस्था वाढू लागल्या आणि मग नंतर 2018 मध्ये किती 2018 अखेर 1,98,252 इतक्या सहकारी संस्था त्या ठिकाणी अस्तित्वात आल्या आणि आताही त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होत गेली असणारच आहे मित्रांनो. कारण सहकार क्षेत्र हे आता विखुरलेलं आहे. प्रत्येक सभासदाला, प्रत्येक कर्मचाऱ्यांना, प्रत्येक शेतकरी वर्गाला आता सहकाराचं महत्त्व कळू लागलेलं आहे मित्रांनो. त्यामुळे महाराष्ट्र राज्य हे भारतातील असं एक महत्त्वाचं राज्य आहे की सहकार क्षेत्रामध्ये ते अग्रेसर आहे. हा एक महत्त्वाचा पॉइंट आहे. म्हणून सहकारी संस्थांच्या कार्यात सुसूत्रता आणण्यासाठी 97व्या घटना दुरुस्तीमध्ये काही महत्त्वाचे काही निर्णय घेतले गेले 2011 साली. मग यामध्ये 2013 मध्ये 1960 चा जो कायदा आहे या कायद्याअंतर्गत काही महत्त्वाच्या सुधारणा केल्या गेल्या. कारण निश्चित कायद्यामध्ये सुद्धा आपल्याला सुधारणा करणं गरजेचे आहेतच. कारण सहकार क्षेत्र आहे, यामध्ये वाढ होणार आहे. मग काही कालांतराने त्यामध्ये तंत्रज्ञान असेल, कर्मचारी वर्ग असेल, इतर महत्त्वाचे जे त्या ठिकाणी निर्णयात्मक बदल घडून आणण्यासाठी आपल्याला काही कायद्यांची सुद्धा त्या ठिकाणी बदल घडून आणणं गरजेचं असतं. म्हणून हा इथपर्यंत सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट असणार आहे आपला. महाराष्ट्रातील सहकार चळवळीचे टप्पे किंवा विकासात्मक भूमिका स्पष्ट करा. जर परीक्षेला प्रश्न आला तर हे महत्त्वाचे पॉइंट, हे 7 पॉइंट त्यामध्ये तुम्हाला लिहिणं गरजेचं आहे कंपल्सरी. इथपर्यंत पॉइंट व्यवस्थित क्लिअर. मग आता आपल्याला अजून एक परीक्षेला प्रश्न विचारला जातो. महाराष्ट्रातील सहकार चळवळीची माहिती स्पष्ट करून किंवा विकासात्मक भूमिका स्पष्ट करून सहकार चळवळीविषयी फायदे आणि तोटे स्पष्ट करा. आता निश्चित तुमच्या या ठिकाणी लक्षात आलं असेल की इतके सारे महत्त्वाचे महाराष्ट्र राज्यामध्ये विकासात्मक बदल घडून आले. मग याचे निश्चित आपल्याला फायदे काय झाले, तोटे काय झाले, हा पार्ट आपल्याला त्या ठिकाणी काय करायचा असतो, एक्सप्लेन करायचा असतो. मग आपल्याला फायदे आणि तोटे हे दोन्ही व्यवस्थित आपल्याला काय करायचे आहेत, लिहायचे. ओके. मग यामध्ये आपल्याला पहिला महत्त्वाचा पार्ट असणार आहे फायदे. मग फायद्यांमध्ये आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं काय लिहायचं आहे की महाराष्ट्रातील सहकार चळवळ जी आहे या चळवळीमुळे आपल्याला काय फायदा झाला हे यामध्ये करायचंय एक्सप्लेन. आणि पार्ट खूप सोपा आहे, पॉइंटही खूप सोपे आहे. व्यवस्थित लक्ष द्या फक्त इकडे, बडबड नका रे करू पाठीमागे. इकडे बघा, फायदे यामध्ये आपल्याला बचतीला प्रोत्साहन. ओके, बचतीला प्रोत्साहन या ठिकाणी मिळू लागलं आपल्याला. मग महाराष्ट्रातील सहकार चळवळ जी असणार आहे तर या महाराष्ट्रातील सहकार चळवळीमुळे काय झालं, बचतीला आपल्याला त्या ठिकाणी प्रोत्साहन मिळू लागलं. वेगवेगळ्या पतसंस्था अस्तित्वात आल्या, वेगवेगळ्या बँका अस्तित्वात आल्या. मग बँका अस्तित्वात आल्यामुळे इतर लोकांना त्या ठिकाणी कर्जाची गरज भासू लागली आणि निश्चित पतसंस्था, बँका ह्या गरजू लोकांना कर्ज देऊ लागले आणि निश्चित त्या गरजू लोकांनी त्या ठिकाणी बचतीची सवय त्या ठिकाणी सुरू केली. मग ही गोष्ट त्या ठिकाणी कशामुळे शक्य झाली, तर महाराष्ट्र सहकार चळवळीमुळे. इथपर्यंत पॉइंट क्लिअर. मग बचतीला प्रोत्साहन मिळू लागला, हा पॉइंट तुमचा या ठिकाणी क्लिअर झाला. त्याच्यानंतर रोजगारामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होत गेली. निश्चित ग्रामीण भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर साखर कारखाने, जसे की आपण आता या ठिकाणी बघितलं प्रवरानगर या ठिकाणी साखर कारखाने सुरू झाले. मग साखर कारखाने सुरू झाल्यावरती आजूबाजूच्या गावातील जे लोक आहेत त्यांना त्या ठिकाणी कारखान्यावरती काम मिळू लागलं. मग काम मिळू लागलं तर त्या ठिकाणी काय झालं, हो, रोजगाराची निर्मिती होऊ लागली. मग रोजगार कशामुळे शक्य होऊ लागला, तर सहकार क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर बदल घडून आल्यामुळे. हा एक सगळ्यात महत्वाचा फायदा असणार आहे ना आपल्याला. मग हा एक मुद्दा आपल्याला त्यामध्ये लिहायचा आहे, रोजगाराची वाढ. त्याच्यानंतर सावकारकी नष्ट होऊ लागली. सगळ्यात महत्वाचा उद्देश सहकार संस्थाचं चळवळीचं हेच होतं की आपला जो शेतकरी वर्ग आहे या शेतकरी वर्गाला सावकारकीच्या विळख्यातनं मुक्त करायचं, त्याला त्या ठिकाणी सहकार क्षेत्रामध्ये आणायचं, सहकाराचे महत्व त्याला पटवून द्यायचे, सहकाराचे तत्वांचा त्याला अभ्यास करायला सांगायचं, सहकार शिक्षण संकल्पना त्याला समजून घ्यायला सांगायची आणि निश्चित आपल्या शेती क्षेत्रामध्ये
आर्थिक गरज जर त्याला भासत असेल, तर आपण ग्रामीण पातळीवरती पतसंस्था त्या ठिकाणी सुरू केल्या. शासनाने त्या ठिकाणी, सहकाराने त्या ठिकाणी वेगवेगळ्या लोकांसाठी योजना त्या ठिकाणी सुरू केल्या, शेतकऱ्यांसाठी योजना सुरू केल्या आणि ह्या योजनेचा लाभ त्या ठिकाणी जो काही लाभार्थी त्या ठिकाणी असेल, तो घेत होता आणि निश्चित त्याला त्या ठिकाणी काय होऊ लागलं, उद्योगधंदे असतील किंवा सावकारकीच्या विळख्यांमधनं त्याला मुक्त करण्यासाठी या सहकार क्षेत्राचा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर विस्तार होऊ लागला. मग सावकारकीकडनं काय व्हायचं, पिळवणूक केली जायची. शेतकऱ्यांनी घेतलेलं कर्ज तर शेतकऱ्यांनी वेळेत फेड केली नाही, तर जमिनी त्या ठिकाणी हडप केल्या जायच्या. म्हणून या ठिकाणी ग्रामीण पातळीवरती पतसंस्था विस्तार होऊ लागला आणि पतसंस्थेच्या माध्यमातून शेतकरी वर्गाला मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी काय होऊ लागलं, माहिती मिळू लागली आणि निश्चित त्या ठिकाणी मार्गदर्शन सहकार क्षेत्रासंदर्भातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचू लागलं आणि शेतकऱ्यांना आर्थिक गरज जर असल्यास त्या ठिकाणी पतसंस्था त्या लोकांना त्या ठिकाणी निधी किंवा कर्जाच्या स्वरूपामध्ये त्यांना त्या ठिकाणी आपल्या जे काही आर्थिक गरज आहे ती भागवण्यासाठी त्या ठिकाणी मदत करत होते. म्हणून या ठिकाणी आपल्याला सावकारिकीच्या विळख्यामधनं मुक्त करण्यासाठी हा एक महत्त्वाचा पार्ट आपल्याला त्या ठिकाणी लक्ष देतो. उद्योग व्यवसायांची प्रगती, उद्योग व्यवसायांच्या प्रगतीमुळे सुद्धा काय झालं, सहकार क्षेत्राच्यामुळे व्यावसायिकांना मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी फायदा होऊ लागले. त्यांना कर्जाची त्या ठिकाणी गरज भासू लागली. तर छोट्या-मोठ्या सहकारी बँका, नागरिक सहकारी बँका किंवा इतर ज्या व्यापारी बँका असणार आहेत सहकार क्षेत्रांमधल्या, तर ह्या निश्चित व्यापारी वर्गांना त्या ठिकाणी सहाय्य करू लागले, मदत करू लागले. हा एक महत्त्वाचा मुद्दा असणार आहे आपल्याला सहकार क्षेत्रामुळे महाराष्ट्र राज्यामध्ये फायदा होताना आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतोय. हे आपल्याला परीक्षेच्या दृष्टीने पॉइंट लिहायचे आहेत व्यवस्थितरित्या. त्यानंतर आपल्याला आर्थिक गरजांची पूर्तता त्या ठिकाणी होऊ लागली. आता आर्थिक गरजांची पूर्तता म्हणजे काय, की कॉमन क्वेश्चन्स आहे पॉइंट तो त्या ठिकाणी, की ज्या ठिकाणी एखाद्या सभासदाला जर कर्जाची गरज असेल किंवा शेतकऱ्याला जर कर्जाची गरज असेल किंवा त्याला आर्थिक त्या ठिकाणी गरज भासत असेल, तर निश्चित सहकारी संस्था त्या ठिकाणी मदत करत होते आणि त्यांना त्या ठिकाणी वेळोवेळी प्रशिक्षण देऊन त्यांच्या कार्यामध्ये वाढ घडवून आणत होते. या गोष्टी आपल्याला सहकार क्षेत्रामुळेच त्या ठिकाणी शक्य होताना दिसू लागल्या. फायदे इथपर्यंत आपण व्यवस्थित बघितले. बाकीचे फायदे तुम्ही मनानेही पुढे पॉइंट तयार करू शकतात, पण इतके सफिशियंट आहे व्यवस्थितरित्या. त्यानंतर आपल्याला पुढे त्यांचे तोटे व्यवस्थित लिहायचे आहेत. मग आता ज्या पद्धतीने आपण फायद्यांचा अभ्यास केला, त्या पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी तोट्यांचा सुद्धा व्यवस्थित अभ्यास करावा लागणार आहे. त्यामुळे आपल्याला तोटे म्हणजे नक्की काय असू शकतात सहकार चळवळीमुळे? तर पहिलं, गैरप्रकारामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ. जरी सहकारी संस्था, कायदे अस्तित्वात आले, पण त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार वाढू लागले, अफरातफर होऊ लागली, फसवणूक होऊ लागली. हा सुद्धा एक महत्त्वाचा पार्ट ठिकाणी येऊ शकतो तोट्यांमध्ये. मग आपल्याला तोच पॉइंट यामध्ये लिहायचा आहे. जर तोटे लिहायला आले तर त्याच्यामध्ये पहिला पार्ट लिहायचा आहे गैरप्रकारामध्ये वाढ. मग व्यवस्थापन मंडळांचं त्या ठिकाणी चुकीचं वर्तन असेल, तर त्याच्यामुळे सुद्धा सहकारी संस्थांमध्ये मोठ्या प्रमाणावर अडचणी निर्माण होतात. हा एक महत्त्वाचा पॉइंट असणार आहे, तो आपल्याला त्या ठिकाणी एक्सप्लेन करायचा आहे. पुढे राजकीय हस्तक्षेप असतात. सहकारी संस्था म्हटलं तर त्या ठिकाणी निश्चित राजकीय हस्तक्षेप येणारच आहे. त्या ठिकाणी मतभेदही आपल्याला मोठ्या प्रमाणावर होताना दिसतात. गरीब आणि श्रीमंतामध्ये त्या ठिकाणी दरी निर्माण होते. मग एखादा श्रीमंत असेल तर त्याचंच त्या ठिकाणी कर्ज पास करून दिलं जातं. अशा बऱ्याचशा घटना आपल्याला अवतीभोवती बघायला मिळतात. म्हणून हा सुद्धा एक सगळ्यात महत्त्वाचा तोटा असणार आहे. राजकीय क्षेत्राच्या संदर्भातला पण असणार आहे, मतभेदांच्या संदर्भातला पण असणार आहे. महाराष्ट्रातील सहकार चळवळीच्या दृष्टीने जर तोटे आपल्याला लिहायला आले तर हा पॉइंट आहे. त्यानंतर प्रादेशिक असमतोल या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणावर दिसतो. सहकार क्षेत्र हे निश्चित महाराष्ट्र राज्यामध्ये काही पुरतच त्या ठिकाणी मर्यादित आहे. अजूनही आपण काही जर जिल्ह्यांचा अभ्यास केला तर त्या ठिकाणी सहकार क्षेत्रासंदर्भातील लोक पुढाकार घेण्यासाठी मदत करत नाहीये. मोठ्या प्रमाणावर त्यांना त्या ठिकाणी अडचणी निर्माण होत आहेत. म्हणून हा सुद्धा एक त्या ठिकाणी प्रादेशिक विभागाच्या संदर्भातला सुद्धा आपल्याला एक असमतोल त्या ठिकाणी दिसून येतो. हा सुद्धा मुद्दा आपल्याला तोट्यांच्या संदर्भामध्ये आपल्याला लिहिता येईल. हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. अयोग्य निधीचा वापर आहे या ठिकाणी. मग संस्था जरी आपण स्थापन केला, कारखाने जरी आपण स्थापन केले, बँका जरी आपण स्थापन केलेल्या असल्यात, पण तिथे जो निर्माण होणारा जो निधी आहे, जो येणारा निधी आहे, त्या निधीचा जर त्या ठिकाणी योग्य वापर होत नसेल आणि गरजू व्यक्तींना जर त्या ठिकाणी तो निधी पुरवला जात नसेल, मग अयोग्य त्या ठिकाणी निधीचा वापर केला जात असेल किंवा इतर जे सभासद असतील, संचालक मंडळ असेल, ते स्वतःच्या कारणासाठी त्या ठिकाणी निधी वापरत असेल, तर निश्चित हा सहकार चळवळीच्या दृष्टीने एक घातक ठरू शकतो. म्हणून आपल्याला तोट्यांमध्ये सुद्धा हा एक पॉइंट त्या ठिकाणी लिहिणं अपेक्षित आहे, की अयोग्य निधीच्या वापरामुळे सुद्धा आपल्याला महाराष्ट्र सहकार चळवळीमध्ये मोठ्या प्रमाणावर अडचणी निर्माण होऊ शकतात. हा एक महत्त्वाचा पॉइंट आहे. ओके. मग आता इथे आपल्याला तोटे किंवा अडचणी किंवा उणिवा असा पण तुम्हाला परीक्षेला प्रश्न येणार.
मग जर तुम्हाला महाराष्ट्रातील सहकार चळवळीच्या अडचणी किंवा उणिवा किंवा समस्या काय असणार आहे? समस्या स्पष्ट करा. हा सुद्धा तुम्हाला परीक्षेला पार्ट येऊ शकतो. म्हणून आपण फायदे आणि तोटे हे दोन्ही पॉइंट व्यवस्थित अभ्यासले. आता तुम्हाला परीक्षेला एक सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न येतो. तो पहिला आपण समजून घेऊया. महाराष्ट्र सहकार चळवळीच्या संदर्भातलाच आहे. बघा, प्रश्न असा येतो, महाराष्ट्रातील सहकार चळवळ ही अग्रेसर आहे. आता इथपर्यंत तुमचा पॉइंट क्लिअर झालाच असेल. मग या पॉइंटमध्ये आपल्याला हे पण पॉइंट व्यवस्थित लिहायचे आहेत 7 पॉइंट आणि नंतर हे जे तुम्हाला मी 8 पॉइंट दिलेले आहेत ते एक्सप्लेन करा. म्हणजे तुमचं त्या ठिकाणी सफिशियंट उत्तर होणार. जर तुम्हाला या ठिकाणी 15 मार्काला हा प्रश्न आला किंवा तुम्हाला 10 मार्काला हा प्रश्न येतो, तर हे महत्वाचा मुद्दा असणार आहे. 10 ते 15 मार्कांपर्यंत तुम्हाला हा प्रश्न येतो, तर त्याच्यामध्ये तुम्ही सुरुवातीला हा पॉइंट एक्सप्लेन करा आणि मग नंतर तुम्ही हे जे तुम्हाला मी आता पुढचे 7 पॉइंट सांगतो ते व्यवस्थित एक्सप्लेन करा. ओके, बेसिक पार्ट आहे आपल्याला. मग आता प्रश्न त्यांनी काय विचारलाय पहिला हे समजून घेऊया. महाराष्ट्रातील सहकार चळवळ ही अग्रेसर आहे, यावरती आपलं काय मत आहे, या टाईपचे प्रश्न येतो. बरोबर. मग आपलं काय मत म्हटल्यावरती आपल्याला हे बेसिक कन्सेप्ट क्लिअर आहे ना. मग हे पॉइंट लिहा आणि जे सांगतोय ते व्यवस्थित लिहा पुढचे पॉइंट. इथपर्यंत क्लिअर. आता याच टाईप वरती आपल्याला अजून एक क्वेश्चन येतो. तो कसा आहे, भारतातील इतर राज्याच्या तुलनेत, बघा, भारतातील इतर राज्याच्या तुलनेत महाराष्ट्र सहकार जे काही चळवळ आहे, जे महाराष्ट्रातली जी सहकार चळवळ आहे ही अधिक विकसित झालेली आहे. म्हणजे इथे आता आपल्याला काय लिहायचं आहे, फायद्यांच्या संदर्भातलाच येणार आहे ना पॉईंट. उत्तर दोघांचं एकच आहे हो. फक्त एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्हाला मी तोटे हा पार्ट थोडासा वेगळा सांगितला की येऊ शकतो परीक्षेला. आपल्याला सगळ्या प्रश्नांमध्ये रेडी असलं पाहिजे ना. क्वेश्चन कसाही विचारू द्या, आम्ही तयार आहे प्रश्नाचं उत्तर लिहायला. ओके, मग आपल्याला दोनही पॉईंट व्यवस्थित इथे क्लिअर झाले. भारतातील सहकार जे क्षेत्र आहे हे महाराष्ट्र राज्य जे आहे, या महाराष्ट्र राज्यामध्ये जे सहकार क्षेत्र आहे, या सहकार क्षेत्राच्या विकासात्मक कशा पद्धतीने महत्वाची भूमिका बजावत आहे हे पार्ट आपल्याला यामध्ये लिहायचे. मग दोन क्वेश्चन आपल्याला व्यवस्थित कळाले, हवं तर लिहून घ्या. महाराष्ट्र सहकार चळवळ ही अग्रेसर आहे. महाराष्ट्र सहकार चळवळ ही अग्रेसर आहे, याबद्दल आपलं काय मत आहे हे स्पष्ट करा. हा क्वेश्चन. दुसरा क्वेश्चन घ्या. दुसरा क्वेश्चन घ्या. भारत, पुढे घ्या. भारतात इतर राज्याच्या तुलनेत महाराष्ट्रातील सहकार चळवळ अधिक विकसित झाली आहे. म्हणजे बघा की महाराष्ट्र राज्यामध्ये की जे काही सहकार चळवळीचे जे वारे आहेत ते खूप अधिक विकसित झालेले आहेत. मग त्यामागची कारण काय आहे? मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की महाराष्ट्र राज्यामध्ये सहकारी संस्था, पतसंस्था, कृषी उत्पन्न समित्या, साखर कारखाने, दुग्धोत्पादन संस्था यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर काय होऊ लागली, वाढ होऊ लागली. मग हेच पॉइंट आपल्याला एक्सप्लेन करायचे. पार्ट काही अवघड आहे का? काहीच नाही अवघड, सोपंच आहे. फक्त आपल्याला वरती प्रश्न तोच आहे, महाराष्ट्र सहकार चळवळीच्या विकासासंदर्भातील टप्पे स्पष्ट करा, आणि तोच क्वेश्चन त्यांनी आपल्याला 2 पार्ट मध्ये कसा फिरून विचारलाय ते बघा. मग जर एखाद्या विद्यार्थ्यांनी फक्त एवढंच वाचून गेला, पुस्तकी किडा असेल तो, फक्त पुस्तकच रट्टा मारतोय गेला वाचून, आणि चुकून जर त्याला एखादा तोच पार्ट फिरून विचारला आणि नंतर घरी आल्यावरती बघितलं, बापरे, आपण तर हे वाचूनच गेलो होतो ना, मग लिहिता का आलं नाही. म्हणून मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, मी लेक्चरच्या माध्यमातून तुम्हाला काही पर्यायी प्रश्न सुद्धा सांगत असतो त्या टॉपिकच्या संदर्भातले, आणि इथे आपल्याला त्या गोष्टी कळाल्या पाहिजे की आपण काय अभ्यास करतोय. आपण टॉपिक तर एवढंच अभ्यासलात ना, सहकार चळवळीचे व्यवस्थित त्या ठिकाणी पॉइंट समजून घेतले, त्याच्यानंतर फायदे आणि तोटे बघितले, आणि सहकार चळवळीच्या संदर्भातले आता पुढचे आपल्याला जे 8 पॉइंट बघायचे की अग्रेसर का आहे किंवा त्यांचा विकासात्मक बदल कसा अधिक झाला, हेच गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी एक्सप्लेन करायचे. पॉइंटही सोपे, पाठ करण्याची जास्त काही गरज नाहीये. तर बघा, महाराष्ट्रातील सहकार चळवळ ही अग्रेसर आहे, हा एक प्रश्न. भारतात इतर राज्याच्या तुलनेत महाराष्ट्रातील सहकार चळवळ अधिक विकसित झाली. मग ह्या 2 प्रश्नांचं उत्तर कसं लिहायचं आहे, पहिलं हे 7 पॉइंट व्यवस्थित एक्सप्लेन करायचे, त्याच्यानंतर पहिला पॉइंट टाकायचा, नंतर खाली मग महाराष्ट्र सहकार चळवळीच्या संदर्भात अग्रेसर असण्याची पुढील प्रमाणे कारण. मग पहिलं, सहकारी साखर कारखाने. महाराष्ट्र राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर सहकारी साखर कारखाने त्या ठिकाणी अस्तित्वात येऊ लागले. जसे की आपण प्रवरानगर मध्ये बघितलं, सहकारी साखर कारखाने सुरू झाले.
मग तसेच इतर जिल्ह्यांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर सहकारी साखर कारखाने सुरू झाले. कोल्हापूर, सातारा, सांगली, नाशिक अशा वेगवेगळ्या भागांमध्ये सहकारी क्षेत्र मोठ्या प्रमाणावर वाढू लागलं कारखान्यांचं. कारण साखर कारखान्यांसाठी आपल्याला ऊस उत्पादन त्या ठिकाणी आवश्यक असणं गरजेचं आहे. मग जर आपल्याला कारखाने सुरू करायचे आहे, तर कारखान्यांच्या अवतीभोवती कच्चा माल तर उपलब्ध असला पाहिजे. मग जर कच्चा मालच नसेल आणि आपण कारखाने सुरू केले, चालणार आहेत का? तर नाही. मग त्याच्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी शेती क्षेत्राचाही विकास होऊ लागला. म्हणून निश्चित त्या ठिकाणी महाराष्ट्र राज्य हे एक अधिक विकसितमक बदल घडून आलं. कशामुळे? सहकारी साखर कारखान्यांमुळे. मग वाहतुकीच्या त्या ठिकाणी सुविधा उपलब्ध होऊ लागल्या. ग्रामीण पातळीवरती विकास होऊ लागला. कर्मचारी वर्गांचा त्या ठिकाणी विकास मोठ्या पद्धतीने होऊ लागला. औद्योगिकरणामध्ये सुद्धा मोठ्या पद्धतीने त्या ठिकाणी विकासात्मक बदल घडून आला. ह्या कशा गोष्टी शक्य झाल्या? तर सहकाराच्या चळवळीमुळे. म्हणून सहकारी साखर कारखाने त्या ठिकाणी अस्तित्वात आले. सहकारी सूतगिरण्या त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अस्तित्वात आले. आता सूतगिरण्या म्हणजे तुम्हाला माहिती आहे त्या ठिकाणी कापड वगैरे निर्मितीच्या संदर्भातल्या ज्या गिरण्या असतात. मग त्या ठिकाणी आपल्याला शेतकरी वर्ग नुसतं त्या ठिकाणी ऊसाचं उत्पादन घेतं का हो? तर नाही, कापसाचं सुद्धा उत्पादन घेणार आहे. मग कापसाचं उत्पादन घेतल्यावरती त्या कापसावर प्रक्रिया करण्यासाठी आणि त्या शेतकऱ्याला योग्य तो भाव मिळण्यासाठी त्या ठिकाणी सहकार क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर खरेदी विक्री संघ त्या ठिकाणी स्थापन करण्यात आला, की कापूस खरेदी विक्री संघ, एकाधिकार कापूस खरेदी विक्री संघ त्या ठिकाणी स्थापन होऊ लागले. मग शेतकऱ्यांकडनं त्या ठिकाणी कापसं जे काही असणार आहे कच्चा माल तो खरेदी करणं, त्याच्यावर प्रक्रिया करणं, त्याच्यापासून सूत तयार करणं किंवा वेगवेगळे कापड तयार करणं याच्यासाठी मोठ्या पद्धतीच्या कारखाने, व्यवसाय त्या ठिकाणी अस्तित्वात आले. म्हणून महाराष्ट्र राज्यामध्ये सहकार क्षेत्राला एक मोठ्या पद्धतीने विकासात्मक बदल त्या ठिकाणी घडून आला. म्हणून हे एक अग्रेसर राज्य आहे. हा एक पार्ट आपल्याला त्यामध्ये एक्सप्लेन करायचा आहे. इथपर्यंत पॉइंट क्लिअर? त्याच पद्धतीने आपल्याला सहकारी दुग्ध उत्पादन संस्था. आता महाराष्ट्र राज्यामध्ये जरी शेती हा व्यवसाय अग्रेसर असला, तरी शेतीला जोडधंदा म्हणून आपण काय करतो? दुग्ध व्यवसाय करतो. म्हणून मोठ्या पद्धतीने त्या ठिकाणी आपल्याला काय झालं? दुग्ध व्यवसाय संघटना अस्तित्वात आल्या. जसं की राजहंस असेल, अमूल असेल, गोकुळ असेल, या वेगवेगळ्या सहकारी क्षेत्रामध्ये दुग्ध व्यवसाय संघटना त्या ठिकाणी अस्तित्वात आल्या. मग यामुळे काय झालं? कारखाने अस्तित्वात आले दूध व्यवसाय संघटनेचे आणि त्या ठिकाणी निश्चित आजूबाजूच्या लोकांसाठी रोजगार निर्माण होऊ लागला. दूध व्यवसायाला त्या ठिकाणी मोठ्या पद्धतीने गती येऊ लागली आणि शेतीला एक पूरक असा त्या ठिकाणी जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय त्या ठिकाणी मोठ्या पद्धतीने होऊ लागला आणि निश्चित यातनं महाराष्ट्र राज्याचा विकास आपल्याला मोठ्या पद्धतीने होताना त्या ठिकाणी दिसून येतोय. त्यानंतर सहकारी न्यायालय आपल्याला त्या ठिकाणी अस्तित्वात आले. आता जर आपण त्या ठिकाणी संस्था स्थापन केल्या आहेत, त्याच्यानंतर कारखाने स्थापन केलेले आहेत, तिथे आपल्याला सभासद वर्ग असतील, तसेच व्यवस्थापक मंडळ असतील, त्यांच्या संदर्भातील जर काही तक्रारी किंवा अडचणी निर्माण झाल्या, तर ह्या कोणत्या पातळीवरती सोडवल्या गेल्या पाहिजे? त्यांना जर त्या ठिकाणी काही अडचणी निर्माण झाल्या असतील खरेदी विक्रीच्या संदर्भातील किंवा फसवणुकीच्या संदर्भातील त्यांच्या जर अडचणी असतील, तर ह्या अडचणी सहकारी न्यायालयामध्ये सोडवल्या जातात. म्हणून त्याच्यासाठी आपल्याला सहकार न्यायालय सुद्धा त्या ठिकाणी स्थापन होताना दिसतात आणि निश्चित सहकार न्यायालयामधून सहकारी संस्थांना त्या ठिकाणी योग्य मार्गदर्शन केलं जातं. त्यांचा विकासात्मक बदल त्या ठिकाणी घडून आणला जातो. म्हणून हा एक पॉइंट देखील आपल्याला महाराष्ट्र राज्याच्या संदर्भातल्या, चळवळीच्या संदर्भातल्या, विकासात्मक बदल घडवून आणण्याच्या संदर्भातला एक महत्त्वाचा अग्रेसर असा हा एक पॉइंट आहे. इथपर्यंत व्यवस्थित पॉइंट क्लिअर? पुढे बघूया आपण सहकारी शिक्षण आणि प्रशिक्षण. मग आता सहकार शिक्षण आणि प्रशिक्षणामुळे काय शक्य होऊ लागलं? तर कर्मचारी वर्ग, व्यवस्थापक मंडळ, शेतकरी वर्ग, इतर जो काही व्यक्ती असणार स्वइच्छेने सहकार क्षेत्रामध्ये काम करतो आहे, आपली महत्त्वाची भूमिका बजावतो आहे. तर या लोकांना सहकारी शिक्षण मिळणं गरजेचं आहे आणि त्यांना योग्य प्रशिक्षण त्या ठिकाणी दिलं तरच आपल्या संस्थांचं त्या ठिकाणी काय होणार आहे? विकासात्मक बदल घडून येणार आहे. मग कारखाने असतील, दुग्धोत्पादन संस्था असेल, या ठिकाणी कर्मचाऱ्यांना योग्य प्रशिक्षणच दिलं नाही, तर संस्थांचा विकासात्मक बदल होणार आहे का त्या ठिकाणी? बदल घडून येणार आहे का? तर नाही. म्हणून त्याच्यासाठी संस्था काय करते? आपल्या कर्मचारी वर्गाला, सभासद वर्गाला त्या ठिकाणी वेळोवेळी प्रशिक्षण देऊन आपल्या कार्यामध्ये गती निर्माण करते आणि महाराष्ट्र राज्यामध्ये आपला जो व्यवसाय आहे, आपला जो त्या ठिकाणी उद्योगधंदा आहे, हा अग्रेसर करण्याचा त्या ठिकाणी काय करते आहे? प्रयत्न करते. म्हणून हा सुद्धा एक महत्त्वाचा मुद्दा असणार आहे आपल्याला महाराष्ट्र सहकार चळवळीच्या संदर्भातला. इथपर्यंत पॉइंट क्लिअर?
पुढे बघूया आपण फल उत्पादनाच्या संदर्भातल्या. आता आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये मोठ्या पद्धतीचे फळांचं उत्पादन त्या ठिकाणी घेतलं जातं. मग या फळांच्या उत्पादनासाठी त्या फळांवरती प्रक्रिया करण्यासाठी काही वेगवेगळ्या त्या ठिकाणी संस्था देखील आपल्याला अस्तित्वात आणणं गरजेच्या आहे. मग या संस्थांमुळे ते फल उत्पादन जे असणार आहे त्यांची खरेदी विक्री होणं, त्यांचा एक्सपोर्ट इम्पोर्ट त्या ठिकाणी करणं, शेतकऱ्याला योग्य भाव त्या ठिकाणी देणं, या सगळ्या गोष्टी कशामुळे शक्य झाल्या हो? तर सहकार क्षेत्रामुळे आपल्याला या ठिकाणी महाराष्ट्र राज्यामध्ये ह्या गोष्टी दिसून येत आहेत. म्हणून फल उत्पादन संस्था सुद्धा त्या ठिकाणी विकासात्मक बदल आपल्याला घडून येताना त्या ठिकाणी दिसतोय. पुढे असणारे सहकारी बँका आणि पतसंस्था. आता हा पार्ट तर सर्वांना कॉमन माहितीच आहे. सहकारी बँका आणि पतसंस्थांमुळे काय झालं, जी साखर कारखाने असतील, दुग्ध उत्पादन संस्था असेल, सूतगिरण्या असेल, त्याच्यानंतर फलोत्पादन संस्था असतील किंवा हातमाग उद्योग असेल, अशा खूप साऱ्या संस्था आहेत. ते सुद्धा तुम्ही यामध्ये एक्सप्लेन करू शकतात. त्यांची माहिती लिहू शकतात, की अशा संस्थांमुळे की जिथं महाराष्ट्र राज्याचा अग्रेसरात्मक बदल घडून आलाय, विकासात्मक बदल घडून आलेला आहे, त्या संस्था तुम्ही यामध्ये लिहू शकतात. मी फक्त काही महत्त्वाचे 8च पॉइंट टाकले आहेत. कारण परीक्षेच्या दृष्टीने जर आपण उत्तर बघितलं 10 ते 15 मार्कापर्यंत आला तर या गोष्टी त्या ठिकाणी लिहिणं व्यवस्थित आहे. ओके. मग सहकारी बँका आणि पतसंस्थांमध्ये आपण काय माहिती लिहू शकतो, की सहकारी बँका आणि पतसंस्था या वेगवेगळ्या क्षेत्रातील असणाऱ्या ज्या काही संस्था आहेत त्या संस्थांना त्या ठिकाणी कर्ज पुरवठा करण्याचं काम करत असतं. गरजू संस्थांना, व्यक्तींना त्या ठिकाणी व्यवसायासाठी त्या ठिकाणी मदत करण्याचं काम सहकारी बँका, पतसंस्था त्या ठिकाणी आपल्याला करताना दिसतात. म्हणून ह्या बँकांमुळे सुद्धा इतर व्यवसायांना काय होतंय, आर्थिक पुरवठा मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी होताना दिसतोय आणि संस्थांचे विकासात्मक बदल त्या ठिकाणी आपल्याला घडून येताना दिसत आहेत. म्हणून महाराष्ट्र राज्यामध्ये हे एक अग्रेसर जे काही सहकार चळवळीच्या संदर्भातला हा एक महत्वाचा पॉईंट असणार आहे, सहकारी बँका आणि पतसंस्था. इथपर्यंत पॉईंट क्लिअर. पुढे बघूया आपण कृषी उत्पन्न समिती. मग आता कृषी उत्पन्न समितीच्या संदर्भातलं सगळ्यात महत्वाचा मुद्दा असणार आहे हा. शेतकरी वर्ग शेतामध्ये मोठ्या प्रमाणावर पिकांचं उत्पादन घेतं. मग त्या पिकांचं उत्पादन घेतल्यावरती त्यांची विक्री होण्यासाठी त्या ठिकाणी कृषी उत्पन्न समित्या त्या ठिकाणी स्थापन केल्या जातात. व कृषी उत्पन्न समितीच्या संदर्भात सुद्धा एक महाराष्ट्र राज्यामध्ये जी काही चळवळी आहे ह्या अग्रेसर करण्यासाठी कृषी उत्पन्नाचा सुद्धा मोठ्या पद्धतीचा त्या ठिकाणी वाटा आहे. शेतकऱ्यांकडनं मोठ्या पद्धतीने त्या ठिकाणी खरेदी विक्री करणं मालाची, त्याची साठवणूक करणं, त्या मालासंदर्भातील एक्सपोर्ट इम्पोर्ट जे काही पुढचे व्यवहार असणार आहे ते करणं आणि शेतकऱ्यांना योग्य त्या किमतीमध्येच माल खरेदी करणं किंवा इतर मालांची विक्री करणं हा पार्ट देखील आपल्याला कृषी उत्पन्न समितीमध्ये बघायला मिळतो. मग त्या ठिकाणी तुम्हाला अडत, दलाल वगैरे ही सहकार क्षेत्रातील संदर्भातली म्हणजे कृषी उत्पन्न संदर्भातली ती प्रक्रिया असते, प्रोसेस असते. मग जसे की इतर व्यापारी वर्ग असतात ते शेतकऱ्यांची फसवणूक करतात, शेतकऱ्यांकडनं कमी किमतीमध्ये माल खरेदी करतात आणि शेतकऱ्यांना कमी किमतीमध्ये तो माल खरेदी करून त्यांची त्या ठिकाणी मोठ्या पद्धतीने काय होते, फसवणूक होती शेतकरी वर्गांची. म्हणून ही फसवणूक टाळण्यासाठी शेतकऱ्याला योग्य तो बाजारभाव मिळावा, हे कृषी उत्पन्न समिती त्या ठिकाणी मोठ्या पद्धतीने कार्य करत असते आणि निश्चित आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये कृषी उत्पन्न समिती सुद्धा योग्य पद्धतीने आणि नियमांनी सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला कार्य करताना दिसते. त्यामुळे आपल्याला महाराष्ट्र राज्य हे सुद्धा एक विकासात्मक बदल घडवून आणण्यासाठी त्या ठिकाणी प्रयत्न करताना आपल्याला दिसत आहे. कृषी क्षेत्राच्या संदर्भातील असे महत्वाचे पॉइंट आहे, बाकीचे आपण ते सुद्धा यामध्ये एक्सप्लेन करू शकतो. जसं की हातमाग उद्योग संस्था आहे, म्हणजे विणकार कामगार वगैरे आपण जे त्यांना म्हणतो, हा सुद्धा एक पॉइंट त्यामध्ये आपण लिहू शकतो. हातमाग संस्था किंवा हातमाग संस्था म्हणजे काय, की आपल्या ज्या हातांच्या ज्या कला असतात, म्हणजे वेगवेगळ्या वस्तू बनवणं, यांचं प्रदर्शन भरणं, त्यांची विक्री करणं आणि एक कलेला कुठेतरी त्या ठिकाणी वाव देणं, हा एक महत्त्वाचा मुद्दा असतो. उदाहरण द्यायचं राहिलं तर आपल्याकडे येवल्याच्या पैठण्या वगैरे ज्या आहेत किंवा ज्या वेगवेगळ्या वस्तू हाताने कला कौशल्य वापरून त्या ठिकाणी बनवतात, शोभेच्या वस्तू वगैरे, यांचे मोठ्या पद्धतीने प्रदर्शन त्या ठिकाणी भरवली जातात आणि ह्या प्रदर्शनाच्या माध्यमातून ज्या वस्तू त्या ठिकाणी बनवल्या आहेत त्यांची विक्री केली जाते आणि कुठेतरी त्या ज्या लोकांनी बनवलेल्या वस्तू आहेत त्यांना तिथे उदरनिर्वाहासाठी त्या ठिकाणी निधी किंवा पैसा त्या ठिकाणी दिला जातो. ह्या खूप साऱ्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्या महाराष्ट्र राज्याच्या संदर्भातील अधिक विकासात्मक बदल घडवून आणण्यासाठी एक महाराष्ट्र राज्य आपल्या राज्यामध्ये अशा वेगवेगळ्या संस्था, संघटना, कायदे त्या ठिकाणी स्थापन करत असतं आणि आपला विकासात्मक बदल त्या ठिकाणी घडवून आणताना आपल्याला दिसतं. मग जर आपल्याला परीक्षेला प्रश्न आला, की महाराष्ट्र सहकार चळवळीविषयी माहिती स्पष्ट करा किंवा ऐतिहासिक पार्श्वभूमी किंवा टप्पे किंवा महाराष्ट्रातील सहकार चळवळ ही एक अग्रेसर आहे. तसेच भारतात इतर राज्याच्या तुलनेत महाराष्ट्र सहकार चळवळ ही अधिक विकासात्मक झाली आहे. त्यामागची कारणं स्पष्ट करा. या सगळ्यांच्या प्रश्नांची उत्तरं हे सर्व आहेत. ओके. हे 7 पॉइंट. त्याच्यानंतर तुम्ही फायदे आणि तोटे यामध्ये लिहू शकतात
आणि तुम्हाला जो सांगितलेला पॉईंट. आता 8 पॉइंट केले होते आपले 9 पॉइंट झाले या ठिकाणी. तुम्ही हळू बाकीचे पॉइंट त्या ठिकाणी तयार करू शकतात. असं काही नाही की पुस्तकात दिलंय तसंच रट्टा मारा. थोडासा कन्सेप्टली गोष्टी अभ्यासल्या ना मित्रांनो, तर आपल्याला ह्यामध्ये बराचसा पार्ट सोपा होतो. नाहीतर मुलांचं काय झालेलं आहे, दिलंय पुस्तक किंवा आहे तुमच्याकडे जे मटेरियल आहे, नुसतं रट्टा मारायचं काम चालू आहे. त्याला अर्थ नाही. रट्टाही मारणार तुम्ही, पण परीक्षेला गेल्यावरती पॉइंटच आठवला नाही तर काय करणार मग? मग आजूबाजूला बघता ना, हे दाखव रे 2 पॉइंट, 1 पॉइंट, मी एक्सप्लेन करून घेतो. ही वेळ येऊ नये म्हणून तुम्हाला मी सोप्या आणि साध्या भाषेमध्ये या सगळ्या गोष्टी क्लिअर करतोय मित्रांनो. ओके. आणि काहीच अवघड नाही हो. बऱ्याचशा पोरांना मी काही क्वेश्चन विचारले तर त्यांना ह्या चळवळीच्या संदर्भातले प्रश्न खूप अवघड वाटतो. सो एवढ्या चळवळी आहे, इतिहास आहे, एवढा अभ्यास करायचा का? काहीच गरज नाही. कॉमनली प्रश्न आहे त्याच्यामध्ये आणि पॉइंट पण आपल्याला कॉमन आहे. आता तुम्हीच बघितलं या ठिकाणी मी तुम्हाला 3 टाइपचे क्वेश्चन सांगितले. पण काही अवघड वाटले का? सगळे जनरल आहेत. आपल्या अवतीभोवती. फक्त लॉजिक लावण्याचा थोडासा प्रयत्न करा ना. हा एक महत्वाचा मुद्दा असणार आहे परीक्षेच्या दृष्टीने. महाराष्ट्र सहकार चळवळीच्या संदर्भातील, महाराष्ट्र राज्य सहकार चळवळीच्या संदर्भातील तुम्हाला परीक्षेला हा प्रश्न येतो म्हणजे येतोच मित्रांनो. एक गोष्ट लक्षात घ्या. इथपर्यंत पॉइंट क्लिअर. आतापर्यंत आपण मित्रांनो या ठिकाणी महत्वाच्या गोष्टी बघितल्या होत्या. तर यामध्ये प्रश्न आपण सुरुवातीला जो स्टार्टिंग केलेला होता की सहकार चळवळीच्या संदर्भातील म्हणजे सहकार चळवळीच्या संदर्भातील माहिती स्पष्ट करा या टाईपचा आपल्याला प्रश्न येतो. मग जर आपल्याला परीक्षेला आता आपण 3 टप्प्यांमध्ये बघितला होता. जागतिक, भारत आणि महाराष्ट्र. या तीनही घटकांचा आपण परीक्षेला प्रश्न येतो. पण मी तुम्हाला काही 2 लेक्चर्स जे आपले झाले म्हणजे एक सेपरेट आपला व्हिडिओ आहे की त्याच्यामध्ये जागतिक आणि भारत ह्या 2 गोष्टी एक्सप्लेन केलेल्या आहेत आणि महाराष्ट्राचा एक सेपरेट तुम्हाला मी व्हिडिओ त्यामध्ये दिलेला आहे. ओके. मग आपल्याला कंबाईन क्वेश्चन असा यामध्ये येऊ शकतो की सहकारी संस्थांच्या सहकारी संस्थांच्या ऐतिहासिक वाटचाल किंवा चळवळी स्पष्ट करा किंवा पार्श्वभूमी या टाईपचा तुम्हाला परीक्षेला प्रश्न येतो. मग सहकारी संस्थांच्या ऐतिहासिक वाटचाल किंवा चळवळी किंवा पार्श्वभूमी स्पष्ट करा. तर हा जो प्रश्न जर तुम्हाला आला तर जागतिक, भारत आणि महाराष्ट्र हे तीनही व्यवस्थित लिहून टाकायचे. ओके. लॉंग क्वेश्चनसाठी हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा. जर तुम्हाला यामधून फक्त भारतातील सहकार चळवळीविषयी माहिती लिहा, महाराष्ट्रातील सहकार चळवळीविषयी माहिती स्पष्ट करा, तर आपण हे पाठ व्यवस्थित अभ्यासलेले आहेत. इथपर्यंत व्यवस्थित समजलं मित्रांनो तुम्हाला? व्हिडिओ जर माझा आवडला असेल मित्रांनो तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ जे तुमच्यापर्यंत पोहोचतील मित्रांनो. आणि व्हिडिओला लाईक मात्र मित्रांनो नक्की करत चला. आणि आपल्या क्लासेसच्या संदर्भातील ॲडमिशन्स चालू झालेले आहेत. ज्या विद्यार्थ्यांना क्लासेस जॉईन करायचे असतील तर त्यांना डिस्क्रिप्शन्समध्ये माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे आणि व्हॉट्सअप सुद्धा तुम्ही करू शकतात मित्रांनो. काही जर तुम्हाला क्वेरीज असेल तर तुम्ही मला व्हॉट्सअपला मेसेज टाका, तुम्हाला कॉल नक्की येईल मित्रांनो त्या संदर्भातला. सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी ऑल द बेस्ट. धन्यवाद.